ते अजून कशा नाही आल्यात मनवा? दीड वाजलेत. आई बाबा झोपले असतील. इथून निघायची हीच योग्य वेळ आहे. आई, बाबा, मला माफ करा, पण मला हे घर सोडून कायमचं जावंच लागेल. मनवा, मनवा, प्लीज रडू नका. मला माहिती आहे सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास झालाय, पण यापुढे नाही होणार. ओके, प्लीज रडू नका. मनवा, प्लीज. चल आपण आपल्या घरी जाऊ. चल चल. जेवण झालं मनवा? नक्की? हो, खाल्लं होतं घरी. कोणाच्या घरी? माझ्या घरी. आता फक्त हे घर तुमचं आहे मनवा. तुम्ही फक्त आता ह्या घराला माझं घर बनायचं. बरीच रात्र झाली आहे, झोपा तुम्ही. तुम्हाला बोलायचं नाही का माझ्याशी? तुमच्याशी बोलतोय मी. नाही, तसं काय नाहीये राजवीर. मनवा, मनवा, मी तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही उठून काय जाताय अशा? झालंय ना तुमच्या मनासारखं सगळं? सुटले ना तुमचे बाबा, आले ना घरी परत?
तुम्ही भेटूनही आलात त्यांना, मग काय प्रॉब्लेम आहे? झालं ना समाधान? माझा चेहरा पाडून बसणार आहात का तुम्ही आता? राजवीर, हे सगळं एवढं सोपं नाहीये माझ्यासाठी. तुम्ही अवघड करून घेताय स्वतःसाठी हे सगळं. मला आज पण बाबांची नीट नाही बोलता आलं. मग कशाला बोलण्याची गरज काय? बाबा एकदा सुटल्यानंतर मी त्या घराशी काही संबंध ठेवणार नाही, त्यांच्याशी बोलणार नाही असं म्हणाला होतात ना तुम्ही. पण आता परत आई बाबांना कधी भेटणार माहित नाहीये ना, म्हणून त्रास होतो. मानवा, तुम्ही समजून घ्या. एखादी चांगली गोष्ट होण्यासाठी काही गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात, आणि एकाच वेळेला तुम्ही सगळ्यांना नाही खुश ठेवू शकत. मला माहिती आहे ही अट जी मी तुम्हाला घातली आहे याने तुम्हाला त्रास होतोय, पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये मला, आणि मी आपल्यासाठी करतोय. आपल्यासाठी आपलीच माणसं तोडायची. इथेच चुकता ना मनवा तुम्ही. आपली माणसं तुम्ही ज्यांना म्हणतात ते कसं वागतात आपल्याशी? ऑफिसमध्ये येऊन नितेशने माझी कॉलर पकडली. तुमच्या बाबांनी सगळ्या गावासमोर माझा अपमान केला, नको नको ते आरोप केले माझ्यावर. आणि एवढं सगळं असून सुद्धा अशा लोकांना तुम्ही आपली माणसं म्हणतात. आपली आहेत ती. बाकीच्या लोकांमुळे आपल्यात प्रॉब्लेम्स आले, आपल्यात अंतर आलं तर चालणार आहे तुम्हाला? नाही ना? मग एक गोष्ट आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा म्हणवा, तुम्ही जग आहात माझं, आणि तुमचं जग सुद्धा मीच असलं पाहिजे असं मला वाटतं. मी आता हे असं का बोललो ते कदाचित कळणार नाही तुम्हाला, पण नंतर कळेल मला. तुमच्या समोर हा जो राजवीर मोहिते पाटील आहे ना, खूप मेहनत करून खांब गळून हे सगळं उभं केलंय, कमवलंय. सगळं होतं तरी त्याचं आयुष्य इनकम्प्लीट होतं. तुम्ही आल्यावर माझं आयुष्य कम्प्लीट झालंय. तुम्ही माझ्या आयुष्याला अर्थ दिलाय म्हणवा. आणि मला सांगा, मी तुमच्या सोबत असताना कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली मी तुम्हाला? नाही. मग सोडून द्या ना म्हणवा. बाकी माणसं कशाला हवेत आपल्याला आपल्या आयुष्यात? आणि तुम्हीच म्हणता ना ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टी मागे सोडून द्यायच्या असतात. मग द्या ना सोडून. मला समजतंय तुम्हाला काय वाटतंय आता, पण तुम्ही सुद्धा मला काय वाटतंय ते समजून घ्या. घ्याल ना समजून मला? घेईन मी समजून. आणि मला दिलेला शब्द पाळाल की नाही म्हणवा? राजवीर, मी तुमचा शब्द पाळलाय आणि यापुढे सुद्धा पाळेन. काय झालं? तुम्हाला घरात बघून खूप बरं वाटतंय. किती काळजी करशील? तुम्ही नव्हतात ना तर घर अगदी खायला उठलं होतं बघा. मला पण तुझी खूप काळजी वाटायची. बरं, मनू आणि नितीश भांडले नाहीत ना? नाही, अजिबात नाही. अगदी समजुतीने वागले. नितीशचं खरंच कौतुक वाटलं मला. बिझनेस नवीन आहे त्याचा, पण सगळं कसं त्याने व्यवस्थित सांभाळून घेतलं. खरंय. मनू सुद्धा अगदी खंबीरपणे उभी होती माझ्या बरोबर सतत. मनू ठीक आहे ना ग? हो. आणि तुझं काय? जेवत का नव्हतीस? तुमचं असं झालं असताना मला अन्न कसं जाईल मला सांगा. आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच राहणार आहे. तू खंबीर व्हायला हवंस. प्रयत्न खूप केला हो, पण सतत तुमचा चेहरा यायचा डोळ्यासमोर आणि रडूच यायचं. आता नको विचार करूस. जे झालं ते झालं. तुम्हाला जामीन मिळाला, सगळं काही सुरळीत झालं. मी आजच देवळात जाऊन येईन. ठीक आहे. अहो ऐका ना, तुम्हाला सांगायचं राहून गेलं. काय ग? तुम्ही नसताना ना काही गावकरी येऊन गेले मला आणि नितीशला भेटायला.
कशासाठी? नाही, ते म्हणाले काही झालं तरी सुद्धा कर्नल साहेबांच्या मागे आम्ही सतत उभे आहोत. बघ, या गावकऱ्यांच्या पण सदिच्छा होत्याच आपल्या बरोबर. ते बरोबर आहे, पण तुम्ही सुद्धा गावासाठी काय कमी काम केलेत का? गावकरी ते कधीच विसरू शकणार नाहीत. खरंय ते. माझा चहा संपत आला तरी मनू आणि नितीश उठले नाहीत अजून. झोपलेत ते. इतक्या उशिरापर्यंत? अहो, 2 दिवस खूप धावपळ झाली ना दोघांची, म्हणून मीच त्यांना मुद्दाम उठवलं नाही. गुड मॉर्निंग. अरे, गुड मॉर्निंग. बसा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा आणते. बस. ताई दिसत नाहीये. काय? घरात कुठेच नाहीये ती. घरात नाहीये म्हणजे? म्हणजे रूम मध्ये नाहीये ती. तिची पर्स पण नाहीये. दुसऱ्या खोलीत बघितलंस का तू? आई सगळीकडे बघितलं, कुठेच नाही. असं कसं होईल? मी शोधतो तिला. बाबा तुम्ही कुठे शोधणार? ताई घरातच नाहीये. नक्की बघितलं सगळीकडे? हो बाबा, बघितलं सगळीकडे. मनू अशी न सांगता कुठे गेली? तुम्ही थांबा, मी बघते. मनवा, कॉफी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही घेतला चहा? नाही, नंतर घे. ठीक आहात ना तुम्ही? हो नक्की? हो राजवीर. मनवा, का करता तुम्ही असं? का सारखं रडता तुम्ही? मनवा, बस शांत व्हा मनवा. बस. किती रडणार आहे अजून? तुम्हाला माहिती ना मला तुमच्या डोळ्यात पाणी नाही आवडत म्हणा. हा, आता यापुढे मला तुमच्या डोळ्यात पाणी नकोय, कळलं? आता फोन नाही उचलला म्हणून रडत होता? मग काल मी आई बाबा नितीशना न सांगता निघून आले ना. आता सकाळी उठल्यानंतर त्यांनी मला घरभर शोधलं असेल
आणि मी कुठे दिसत नाही म्हटल्यावर ते खूप अस्वस्थ झाले असतील. काय अवस्था झाली असेल त्यांची काय माहिती. मग सांगून का नाही निघालात तुम्ही? कसं सांगणार होते मी राजवीर? असं काय करता म्हणा, तुम्ही सांगून निघूच शकत होता. माझ्याने नसतं झालं. असा कसा निरोप घ्यायचा? सांगायला पाहिजे होतं त्यांना, आता जाते पण यापुढे नाही येणार. आणि प्लीज मला बोलूही नका. राजवीर, कोणत्या तोंडाने सांगणार होते मी? मी निघते हे सांगणं वेगळं असतं, आणि मी आता जाते यापुढे मी परत कधीच येणार नाही हे सांगणं खूप वेगळं असतं. ज्या घरात मी वाढले, ज्या आई बाबांच्या पोटी मी जन्म घेतला, त्यांना मी कसं सांगणार होते की मी यापुढे कधीच तुम्हाला भेटायला येणार नाहीये? तुम्ही तुमच्या डिसिजनवर फर्म आहात ना? नाही ना ठेवणार संबंध त्यांच्याशी? हो. मग मला असं वाटतं तुम्ही सांगायला हवं होतं. आता थोडा त्रास झाला असता, पण असा फोन सुद्धा नसता आलाच. नाही राजवीर, मला खरंच जमलं नसतं. एवढा विचार करत बसला तर कधीच काही होणार नाही ना. असं का बोलताय तुम्ही? सांगितलं ना तुम्हाला की पाळेन शब्द. हो, पण त्यांचे आता फोन येत राहतील ना. मी नाही घेणार त्यांचे फोन. नका काळजी करू. नक्की? हो नक्की. आता फक्त वाईट वाटतंय की मी असं वागलं त्यांच्या बरोबर. ते काय विचार करत असतील? कोणाचा काही विचार करण्याची गरज नाही. मी आहे ना. हॅलो. हॅलो माई. हा बोला ना. कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? मी पण छान आहे. सॉरी माई, मी सकाळी सकाळी फोन केला तुम्हाला. नाही हो, तसं काही नाही. मनवाचे बाबा घरी आलेत ना आता? हो आले ना, जामीन मिळाला त्यांना. बरं झालं, सगळं आता ठीकच होईल. हो माई. माई, मनू आली आहे का घरी? हो, काल रात्रीच घरी आली. काल रात्री आली? का असं का विचारताय? नाही माई, तुम्हाला सांगताना मला कसं तरीच वाटतंय हो. बोला ना, संकोच नका करू. नाही, त्याचं काय की मनू आम्हाला न सांगताच निघाली हो. म्हणजे तुम्हाला काही न सांगता निघून आली? हो ना. बरं, आता फोन सुद्धा उचलत नाहीये ती. अहो, असं कसं होईल? तेच ना, मला तर कळेनासं झालंय. रात्री काही वाद किंवा काही बोलणं झालं का तुमचं? नाही नाही, सगळं काही नॉर्मल होतं. मग असं का केलं तिने? कुणाच ठाऊक. घरी सगळं ठीक आहे ना माई? हो, सगळं ठीक आहे. मनू आमच्याशी असं का वागली मग मला नाही काय कळत आहे. अहो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही म्हणजे ती असं कधीच वागत नाही हो. तुम्ही नका जास्त विचार करू, मी बोलते तिच्याशी. ऐका ना माई, तिचं काही चुकत असेल तर तिला प्लीज सांभाळून घ्या ना. अहो नाही, काही तसं काही नाहीये. मनवा समजूतदार आहे. बरं, तिच्याशी जरा बोलून घ्याल का? मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. हो, मी बोलते तिच्याशी आणि तुम्हाला फोन करायला लावते. तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू माई. बरं ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मनवाच्या बाबांना पण सांगा. हो सांगते. ठेवू फोन? हो ठीक आहे. मनवा, माई, काही हवं होतं का तुम्हाला? काही काम असलं कीच मी येते का? तुझ्याशी बोलायला नाही का येऊ शकत? सॉरी, बसा ना. मनवा, ठीक आहेस ना तू? हो, असं का विचारताय? काही नाही, मगाशी तुझ्या आईचा फोन आला होता. काय म्हणाली आई? त्या म्हणाला, काल तू न सांगताच निघालीस. घरी आली का म्हणून विचारत होत्या. काय झालं मनवा? अगं काही झालंय का?
काय झालंय काही सांगशील की नाही? नाही, काही नाही. अगं काही नाही तर न सांगता का आलीस? ऍक्च्युली त्याचं काय झालं, मी काल सगळेच थकले होते ना, तर सगळे गाढ झोपले. मग मी म्हटलं उगाच डिस्टर्ब नको करायला, म्हणून मग न उठवताच आले. अगं पण काय घाई होती? कालची रात्र राहिली असतीस तर चाललं असतं. नाही, तशी गरज नव्हती. म्हणजे बाबा आलेत ना आता, सो सगळं ठीक आहे घरी म्हणून. बरं मग आई म्हणत होती तू फोन सुद्धा उचलला नाहीस त्यांचा, असं का? फोन सायलेंटवर होता माई, तर मला कळलं नाही. अगं मग सकाळी तू नाही का करायचास फोन? एखादा मेसेज करायचास त्यांना की मी पोचले म्हणून. आई बाबांना किती काळजी वाटली असेल. काय ग, काय म्हणते मी? हा, मी नंतर करते कॉल. करते नंतर थोड्या वेळात.